नमस्कार. आज आपण देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकाबद्दल जाणून घेऊयात. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी हे पुस्तक लिहिलंय. मधुश्री पब्लिकेशननी ते छापलंय. पुस्तकाची एकूण पाने आहेत 24 आणि किंमत आहे ₹50. या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, "जुनं ते सोनं ही म्हण भाषालंकारापुरती कितीही सोनेमोल असली, तरी जुन्या काळच्या सर्व गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने नव्या काळाच्या बाजारात विकल्या जाणे कधीच शक्य नाही." इथे प्रबोधनकार ठाकरेंना धर्माविषयी आणि जुन्या रूढी परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड यांच्याविषयी बोलायचंय. या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मात पंडित पुरोहित, भट पुजाऱ्यांनी चालवलेल्या थोतांडावर, कर्मकांडावर कडाडून टीका केली आहे. त्यांच्या मते आत्ताची जी देवळे आहेत, ते भट पुरोहितांचे पोट भरायचे अड्डे आहेत. अशा देवळांना आणि त्या प्रथेला समूळ नष्ट केले पाहिजे, तरच देशहित होऊ शकते. पान क्रमांक 7 वरती ते सांगतात, जेव्हा आर्य भारतात आले, तेव्हा भारतामध्ये कुठेच मंदिरे नव्हती. देवळांची ही जी काही संकल्पना आहे, ती इजिप्त आणि सुमेरियन संस्कृतीमध्ये रूढ झाली आणि ती हळूहळू संपूर्ण आशिया खंडात प्रसार पावली. पान क्रमांक 9 वरती लेखकांनी असं लिहिलंय, भारतामध्ये इसवी सन 2ऱ्या-3ऱ्या शतकापर्यंत केवळ बौद्ध धर्मीयांच्याच लेण्या, मोठमोठे विहार आणि गुहा होत्या. नंतर 8व्या शतकापासून पुढे शंकराचार्यांनी आणि त्यांच्या संप्रदायांनी हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या स्थापन केल्या आणि त्यांना शेंदूर फासले. पान क्रमांक 8 वरती लेखकांनी लिहिलंय, आजकालची जी स्थिती आहे ती त्यांना इथे सांगायची आहे. काटा रुतला जा देवळात, नवरा रुसला जा देवळात, बायको पळाली जा देवळात, दुखण्यातून उठला जा नवस घेऊन देवळात. अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालतात. पान क्रमांक 10 वर बौद्ध लेण्यांचे हिंदू मंदिरांमध्ये रूपांतर कसे झाले हे सांगताना लेखक म्हणतात, लोणावळ्याजवळील कार्ला लेणी पहा, ही वास्तविक बौद्धांची. तिथल्या त्या ओऱ्या, दिवाणखाने, स्तूप साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायाश्रमाच्या जागा. येथे बाहेर एक देवी प्रकट झाली, तिचे नाव एकवीरा. हिला वेहेरची देवी असेही म्हणतात. ही पांडवांची बहीण. हिच्यासाठी भीमाने एका रात्री ही लेणी कोरून काढली. दुसरा इतिहास असा सांगतो, ही रेणुका परशुरामाची आई. स्वतः परशुरामच जिथे अमानुष क्रौर्याचा पुतळा व पुरस करता, तेथे त्याची ही एकवीरा मातोश्री बोकडाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार. हजारो मराठे, कोळी, बरेचसे कायस्थ प्रभू वगैरे भट लोक यावेळी येथे नवस फेडायला जातात. नवसापायी शेळ्या मेंढ्यांच्या कळपच्या कळप फडशा पाडून ही कार्ला लेणी रक्ताने न्हाऊन निघतात. मनुस्मृती, पुराणे आणि देवळे अशा 3 पेड फास हिंदू समाजावर लटकवून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या सवता-सुभ्याचे सोवळे वर्चस्व आजवर टिकून धरलेले आहे. पान क्रमांक 15 वर लेखक म्हणतात, देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागीरदाऱ्या. देवळाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही. शेवटच्या पानावरती प्रबोधनकार ठाकरे असं सांगतात, सर्व धार्मिक स्थळांची संपत्ती जप्त केली पाहिजे व ती देशकार्यासाठी वापरली पाहिजे. जसं की सार्वजनिक वाचनालय, संशोधन शाळा, वेधशाळा, शास्त्रीय प्रयोगशाळा, दवाखाने, अनाथाश्रम, सोशल क्लब, व्याख्यान मंदिरे, तालीमखाने, सहभोजन शाळा अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत. या पुस्तकात भारताचे वास्तववादी चित्र मांडलं आहे. आज 21व्या शतकात जपान सारखे देश जे दुसऱ्या विश्वयुद्धात पूर्णपणे बेचिराख झालेले, ते आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रगती करतात. पण भारतात दिवसेंदिवस अंधश्रद्धा, कर्मकांड, थोटांड वाढत चालली आहे. युवा पिढीला जर वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासायचा असेल, तर त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंचे हे पुस्तक वाचायला हवे. धन्यवाद.